नमस्कार. मी पुन्हा अशीच एक नवीन कथा घेऊन आलेली आहे. द क्रिटिकल केस मराठी रहस्यमय भय कथा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कधी कधी नकळत आपल्या हातून अशा काही घटना घडतात त्याचे परिणाम किंवा शिक्षा आपल्याला ह्या जन्मातच फेडावे लागते. ही घ्या चावी आणि उद्या सकाळी बरोबर 7 वाजता मी येईल. जर कोणी एकदमच सिरियस केस असली तर लगेच मला फोन करा. चला येतो. वॉचमन काकांकडे गेटची चावी देत प्रकाश घरी जायला निघाला. आज जरा उशीरच झालेला. रात्रीचे 1 वाजून गेलेले. पण गाडी असल्यामुळे कोणतीही काळजी करण्यासारखी गोष्ट नव्हती. असाच माझ्या चॅनलला भरघोस प्रतिसाद देत जा. डॉक्टर प्रकाश आपटे एक नामवंत डॉक्टर. आपटेनंच नाव माहीत नसलेलं शहरामध्ये खूप कमी जण असतील, कदाचित नसतीलही. आजचे शेवटचे ऑपरेशन खूप दिवसांनी प्रकाश एवढा उशीरपर्यंत थांबलेला. नाहीतर रोज जास्तीत जास्त 10पर्यंतच. बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या केसेस असायच्या ते सगळ्या त्यांचे असिस्टंट डॉक्टरच पाहत होते. घरापासून दरवाजा बराच लांब होता. आजच्या सक्सेसफुल ऑपरेशनमुळे प्रकाश प्रसन्न मनाने गाडी चालवत होता. रस्ता जसा कच्चा होता, 1-2 वाहने सोडली तर पूर्ण रस्ता काळोखाच्या छत्रछायेत बुडून गेला. आता गाडी कच्चा रस्ता सोडून मुख्य रस्त्याला लागली. इकडे वाहनांची थोडीफार वर्दळ होती, पण जरा कमीच, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला कर्दनकाळ पिशाच्यासारखी वाटणारी झाडे. प्रकाश थोडा पुढे जाताच रस्त्याच्या कडेला थोड्या अंतरावर गाडीच्या हेडलाईटमध्ये काहीतरी हलताना दिसले. जशी गाडी त्याच्या आणखी जवळ गेली तसं त्याला समजले की कोणीतरी व्यक्ती गाडीकडे बघून लिफ्ट मागत उभी आहे. प्रकाशने एकदा घड्याळाकडे बघितलं. रात्रीचे 1:30 वाजलेले. इतक्या रात्री हा माणूस इकडे काय करतोय? कदाचित कोणी मजूर असेल, पण आजूबाजूला कसले बांधकाम किंवा अन्य गोष्ट नाही. प्रकाशने जरा जास्त डोक्यावर ताण न देता गाडी त्याच्या बाजूला नेऊन थांबवली आणि गाडीची काच खाली केली. समोर एक 50शीतले गृहस्थ उभे होते. उंचीने मध्यम, केस पूर्णपणे विरळ झालेली आणि डोळ्यांना भिंगाचा मोठा चष्मा. क्या भैया, किधर जाना है? प्रकाश त्याला विचारला झाला, पण समोरून काहीच उत्तर नाही. तो एकटक प्रकाशच्या चेहऱ्याकडे बघत बसला. प्रकाशने पुन्हा एकदा थोड्या मोठ्या आवाजात विचारला, अरे भैया, सुनाई देता है? मैंने पूछा किधर जाना है? आगे चौराहे पर छोड़ दो, मैं वहाँ से चला जाऊंगा. प्रकाशने त्याला गाडीमध्ये घेतलं, पण तो पुढे प्रकाशच्या बाजूच्या सीटवर न बसता बॅक सीटवर बसला. अंधाराला चिरत गाडी पुढे निघाली. गाडीमधल्या प्रकाशाला भंग करत प्रकाश बोलत झाला, वैसे आप इतने रात गए, यहाँ क्या कर रहे थे? गांव से आया था, एक टेम्पो वाले ने यहाँ पर उतर दिया और फिर किसी गाड़ी का इंतज़ार करते हुए फिर आप आ गए. आपका शुक्रिया अदा करना तो भूल ही गया. अरे कोई बात नहीं, आपका स्टॉप आएगा तो बता देना. गाडी जशी पुढे जात होती तशी रस्त्यावरची वर्दळसुद्धा कमी होत होती. क्वचित एक गाडी मोठ्याने हॉर्न वाजवत ओव्हरटेक करून निघून जाईल. रात्र आणखीच गडद होत जात होती. खूप वेळ झाला. बॅक सीटवरून काहीच हालचाल किंवा आवाज आला नाही. प्रकाशने सहज गाडीच्या आरशामधून मागे पाहिले आणि विजेचा करंट बसल्यासारखा तो स्तब्ध झाला. कारण मागे ती व्यक्ती नव्हती. पूर्ण बॅकसीट रिकामं होतं. प्रकाशने ताबडतोब गाडी बाजूला थांबवली व मागे वळून पाहायला लागला. हा अचानक कुठे गायब झाला? जमिनीने गिळले की आकाशाने खाऊन टाकलं? तसं प्रकाशचं संपूर्ण शरीर विज्ञान क्षेत्रात झालेलं आणि आजच्या आधुनिक विज्ञानाच्या जगामध्ये हे असं काही त्याचं मन मान्य करायला तयार नव्हतं. तो लागलीच गाडीतून खाली उतरला आणि आसपास पाहू लागला. बाहेरचं वातावरण बर्फासारखं गोठवून टाकणारं होतं.
आजूबाजूला मिट्ट काळोख. प्रकाशाने गाडी बंद नव्हती केली, त्यामुळे त्याच्या हेडलाईट तेवढा प्रकाश होता. रातकिड्यांची किरकिर त्या स्मशान शांततेत भंग आणत होती. प्रकाशने गाडीच्या चाहूबाजूला जाणीवपूर्वक पाहिले, पण कोणीच सापडले नाही. शेवटी कंटाळून तो परत गाडीमध्ये बसला. पण जसं त्याने गाडीचा दरवाजा उघडला तसा त्याला एक जोरात धास्सा बसला. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर तोच मगासचा माणूस बसला होता. आता तो माणूस इतका भयंकर दिसत होता की कोणी कमजोर हृदयाच्या माणसाला हा झटका सहन नसता झाला. त्याच्या डोक्यावर जब्बर जखम होती. डोकं अर्ध्या बाजूने फुटलेलं, त्यातून रक्ताची पाट वाहत होती. पूर्ण तोंडावर जखमा होत होत्या. एका छन्नी हास्याने तो प्रकाशकडे पाहत होता. प्रकाशची किंचाळी तोंडातच दबून गेली. त्याने क्षणाचाही विलंब न करता तिकडून गाडीच्या मागच्या बाजूला धाव घेतली. इतका भयंकर दृश्य प्रकाशने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. त्याने आजवर अनेक मोठमोठे ऑपरेशन केले, पण आज जे बघितलं ते मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे होतं. आता तो धावत धावत गाडीपासून खूप दूर आला होता. लांबूनच त्याला एक ट्रक येताना दिसला. त्याची मदत घेऊन गाडीपर्यंत जाऊ आणि त्याच्यासोबतच इकडून बाहेर पडू असं मनाशी ठरवून प्रकाशने लिफ्टसाठी हात केला आणि ट्रक थांबवला सुद्धा. आतमध्ये एक वयस्कर गृहस्थ होते आणि त्यांच्या बाजूला कोणीतरी अंगावर घेऊन झोपलेलं कदाचित किन्नर असेल. काका, मला पुढपर्यंत सोडता का जरा? त्या ट्रकवाल्याने मानेनेच बसायला खूण केली. काय साहेब, कपड्यांवरून तुम्ही चांगले घरचे दिसता आणि इतक्या रात्री अशा आडमार्गावर? नाही काका, मी घरीच जात होतो, पण रस्त्यात माझ्यासोबत दुर्घटना घडली म्हणून मी घाबरत पळत मागे आलो. तुझ्या बाबतची दुर्घटना आणि दुसऱ्यांच्या बाबतची दुर्घटना नाही का? काकांचा आवाज पुरता बदललेला. त्या आवाजामध्ये आता भलताच राग होता. प्रकाशने घाबरत घाबरत काकांकडे पाहिले, पण ते काका नव्हतेच. तोच मगासचा माणूस त्या काकांच्या शरीरातून जन्म घेत होता. आता तो माणूस नजरेतूनच आग ओकत होता. प्रकाश चित्र बोबडीच वळली. त्याने आव न बघितला ना ताव, तशीच ट्रकमधून लगेच बाहेर उडी मारली. भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकमधून उडी मारल्यामुळे प्रकाशला खूप ठिकाणी खरचटलं. रक्त आले, पण आता त्याला काही करून इकडून घरी जायचं होतं. स्वतःला किती लागले, किती खरचटले हे बघत बसण्यापेक्षा तो धावत राहिला. पण ह्यापेक्षा जीव वाचला हेच त्याला पुरेसं होतं. धावत धावत प्रकाश गाडीपर्यंत आला. गाडीची पार्किंग लाईट चालू होती. गाडीमध्ये बसून गाडी तातडीने सुरू केली. तेव्हा कुठे जाऊन त्याच्या जीवाला जीव आला. थोडे पुढे जातो न जातो तेच गाडीमधल्या आरशामधून त्याला परत बॅक सीटवर हालचाल जाणवली. त्याने मिररमधून मागे बघितले. तोच माणूस मागे बसून प्रकाशकडे बघत हसत होता. डोळे खुमनीत गेलेले, डोक्यावर पुन्हा तीच जखम, त्यातून ओघळणारे रक्ताचे पाट. प्रकाशकडे बघून हसताना ते रक्त त्याच्या ओठातून दातांवर येत होते. डोक्यावर सडत असलेल्या जखमेचा दुर्गंध पूर्ण गाडीभर पसरलेला. प्रकाश आधीच्याच प्रसंगातून सावरला नव्हता. तेच भयानक दृश्य, किंबहुना त्याहून भयानक न राहून प्रकाशची जोरात किंचाळी आली. त्याने लागलीच ब्रेक मारला, पण ब्रेकने गाडी थांबवण्याऐवजी गाडीने अजूनच वेग धरला. गाडीचा ब्रेक फेल होता. प्रकाशचे सर्व प्रयत्न अपयशी झाले. रडलेल्या आवाजात त्याने त्या माणसाला विनवणी केली. जाऊ दे मला, मी काय बिघडवलं आहे तुझं? अत्यंत क्रूर आवाजात तो माणूस बोलायला लागला. काय बिघडवलंय? मागच्या आठवड्यात ह्याच रस्त्यावरून जाताना माझा अपघात झालेला तू बघितलास आणि माझ्याजवळ सुद्धा आलेला नाही. जरी तिकडून मला दवाखान्यात नेलं असतं तर मी वाचलो असतो. घरी पोरबाळ अजूनही या आशेवर अजूनही असतील की त्यांचे बाबा आज न उद्या येतील. तू स्वतः डॉक्टर आहेस.
तुझ्याकडे फर्स्ट एड किट तर असेलच. तुला जरा सुद्धा दया आली नाही माझी. मला बघून तसंच सोडून निघून गेलास. मग आता भोग तुझ्या कर्माचे फळ. अरे पण ह्यात माझी काय चुकी सुद्धा. घाबरलेलं तेव्हा प्रकाश विनवणीच्या रूपात म्हणाला. तुझी एवढी चुकी होती की ज्या गाडीमधून माझा अपघात झाला त्या गाडीचा ड्रायव्हर तू स्वतःच होता. प्रकाशच्या डोळ्यासमोरून एक फ्लॅशबॅक गेलं त्या रात्रीचं. पोलिसांच्या भीतीनेच त्याने त्या माणसाला तसं मरून दिलं आणि इतक्या रात्री एवढ्या सामसूम रस्त्यावर कोणाला काय समजेल. प्रकाश मागच्या आठवणीतून बाहेर पडतो न पडतो तोच त्याच्यासमोर एक मोठा झाड आला आणि कर्णकश आवाजात त्याच्या गाडीचा भयानक अपघात झाला. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याची मृत बॉडी काढली गाडीमधून. तेव्हा त्याच्या डोक्यावर जखम होती. डोकं अर्ध फुटलेलं. त्याच्या डोक्यातून रक्ताचे पाट वाहत होते. पोस्टमॉर्टममध्येही काही सापडले नाही. अजूनही त्या रस्त्यावर कोणीतरी व्यक्ती लिफ्ट मागताना दिसते आणि जो कोणी त्या लिफ्ट देतो त्याचा अपघात झाला वाचून राहत नाही. अशी होती ही कथा. प्रवासामधल्या भयकथा. आणखी मी नवनवीन कथा घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्याकडेही काही व्हिडिओला कल्पना असेल तर तुम्ही देत जा. मी अशाच नवनवीन स्टोरी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येत जाईल. धन्यवाद.